नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे जे कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन अशी एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि नियर अबाउट 320 प्लस फार्मसिस्टच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत, फार्मसिस्ट ॲलोपॅथिक म्हणून. ओके, तर आपले सर्व विद्यार्थी जे की डिप्लोमा इन फार्मसी आहेत प्लस त्यांच्याकडे जे रजिस्ट्रेशन आहे, तर सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ॲज वेल ॲज बॅचलर इन फार्मावाले सुद्धा भरू शकतात. ओके, तर आता आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत की नेमका फॉर्म कसा भरायचा, त्याच्यानंतर तुम्हाला नेमका सेंटर कोणकोणते येणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये आहे आणि एकदम सोप्या स्टेप आहेत फॉर्म भरण्यासाठी, काहीही अवघड नाही. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन असं गुगलवर टाकायचं आहे. पहिली जी साईट येऊन जाईल लगेच ती काय करायची, ओपन करायची. ओके, बघा तुम्हाला लाईव्ह फॉर्म भरून दाखवतो. ओपन केल्याच्या नंतर हे जे 2025चं नोटिफिकेशन आहे याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके, यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर व्ह्यू डिटेल केल्याच्या नंतर हे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसून येतील. तुम्हाला जर ॲडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता. नोटिफिकेशन जर काही असतील त्यांचे ते सुद्धा बघू शकता. क्रिएट अ न्यू अकाउंट आणि लॉग इन टू अप्लाय असे 4 काय आहेत त्यांचे ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला काय करायचं, आपण या अगोदर कोणताही फॉर्म भरला नाही त्यामुळे आपल्याला क्रिएट अ न्यू अकाउंट काय करावं लागेल, बनवावं लागेल. मग क्रिएट अ न्यू अकाउंटवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ओके, आपण इथे क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर ही माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे, कारण की हे लॉग इनसाठी तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो कामी येणार आहे. ओके, तर इथं त्यांनी काय सांगितलं, पहिल्यांदा फुल नेम, तर तुमचं जे पूर्ण नाव आहे तुम्हाला टाकायचं आहे. जसं की माझं सहदेव जगदेव सावके फॉर एक्झाम्पल जे आहे, तर तसं नाव तुम्हाला तुमचं स्वतःचं टाकून घ्यायचं आहे. ओके, इथं बसत नाही म्हणून मी असं लिहित आहे. ओके, याच्यामध्ये पूर्ण नाव तुम्हाला काय करायचं आहे, एंटर करायचं आहे. हे केल्याच्या नंतर तुम्ही लगेच काय करू शकता, एंटर करू शकता. जसं की आता मी टाकत आहे, बघा झालं. त्यानंतर तुमचं नाव तुम्हाला री एंटर करायचं आहे दुसऱ्या कॉलममध्ये. इथे तुम्हाला री एंटर करायचं आहे. ते केल्याच्या नंतर लगेच पुढे जाऊयात. केला आपण एंटर. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. इथं मोबाईल नंबर एंटर केला. कन्फर्म सुद्धा करायचा आहे. ओके, त्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मेल आहे तर तो तुम्हाला काय करायचा आहे, इथं कन्फर्म करायचा आहे. 2 जागेवर टाकायचं, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. कन्फर्मेशनमध्ये सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. ओके, ते केल्याच्या नंतर याच्यानंतरची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि हा पासवर्ड तुम्हाला लॉग इनसाठी महत्त्वाचा आहे. जो पासवर्ड तुम्ही इथं टाकणार तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता मी काही टाकेल इथे, समजा फॉर एक्झाम्पल. ओके, तर हा तुम्हाला काय करायचा आहे, टाकायचा आहे. कन्फर्म सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर व्हेरीफायवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक केलं आणि आय वॉन्ट टू प्रोसीड विथ आधार बेस ऑथेंटिकेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर क्रिएट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केलं की लगेच काय होऊन जाईल, तुम्हाला एक OTP येऊन जाईल. तो OTP तुम्हाला काय करायचा आहे, टाकायचा आहे. ओके, म्हणजे आता तुमचं काय तयार झालं, इथं लॉग इन अकाउंट तयार झालं. ओके, मग लगेच मागं जायचं आहे आणि हे जे लॉग इन टू अप्लाय आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन टू अप्लायवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आणि तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो टाकायचा आहे. लगेच तुमचं लॉग इन होऊन जाईल. लगेच मी करणार आहे आता लॉग इन. बघा लगेच तुम्हाला समजून जातं. ओके, आता मी इथं लॉग इन केलं. लॉग इन केल्याच्या नंतर लगेच या प्रकारे लॉग इन होऊन जाईल. बघा इथं लॉग इन केले आहे. त्यानंतर पहिला ऑप्शन येते प्रोफाईल, दुसरा ऑप्शन येते ऑल ॲप्लिकेशन, तिसरा ऑप्शन येते ट्रान्झॅक्शन. ओके, तर हे प्रोफाईल जे आहे ना तुम्हाला काय करायचे, क्लिअर करायचे. त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल तुम्ही आता क्रिएट केली होती फक्त, तर तुम्हाला काय करायचं, या ऑल ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. या ऑल ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन येतं क्रिएट ॲप्लिकेशन म्हणून. ओके, त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, जायचं आहे. बघा ओके, आता हे मी ऑलरेडी त्याच्यामध्ये गेलो होतो म्हणून इथं हे आलेलं आहे. नाही तर ॲड अ न्यू ॲप्लिकेशन असं ऑप्शन तुम्हाला येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करून न्यू ॲप्लिकेशन काय करायचं, क्रिएट करायचं आहे. आता हे मी ऑलरेडी क्रिएट केलेलं, मी एडिटवर जातो म्हणजे तुम्हाला काय काय फिल करायचं आहे ते दिसून जाईल. बघा इथपर्यंत तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला तुमचं बेसिक डिटेल टाकायचं आहे. याच्यामध्ये सर्व बेसिक डिटेल तुम्हाला टाकावं लागेल. ओके, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल टाकावं लागेल. तुमची डिप्लोमा असो, डिग्री असो, त्याची मार्कशीट वगैरे इथं अपलोड करावं लागेल. त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर ठीक, नसेल तर तरी चालेल. एक्झामिनेशन स्टेट चॉईसमध्ये काय करावं लागेल, तुम्हाला 3 ते 4 एक्झामिनेशन सेंटर टाकावं लागतील. 3 एक्झामिनेशन सेंटर टाकावं लागतील जे की स्टेट आहेत.
ओके, म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, तुम्हाला जेही टाकता येतील तेवढं टाकावं लागतील. आणि शेवटचं एक ऑप्शन येतं ऑल स्टेट्स ऑफ इंडिया असं येतं. ओके, तर हे 3 तुम्ही सिलेक्ट करू शकता. शेवटचं तुम्हाला हेच सिलेक्ट करावं लागेल, ऑल स्टेट ऑफ किंवा एनी स्टेट ऑफ इंडिया, तुम्हाला कोणतंही देऊ शकतात ते. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमची इमेज अपलोड करायची आहे, तिथे सिग्नेचर सुद्धा अपलोड करायची आहे आणि नंतर स्टुडंट पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट केलं की लगेच पेमेंटवर येऊन जाईल. तुम्हाला मोड सिलेक्ट करायचं आहे की ऑनलाईन मोड आहे की कोणता आहे आणि कंटिन्यू टू प्रोसीड. लगे हे प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला बँकचं सरफेस येऊन जाईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं. या प्रकारे तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. ओके, याचाच अर्थ काय, सर्व जे एम्स आहेत तर या एमसाठी तुम्ही काय असणार आहात, इलिजिबल असणार आहात. ओके, म्हणजे एकच पेपर होणार आहे तुमचा, तर त्याच्यावरून तुम्हाला कट ऑफच्या बेसवर कोणतं भेटेल ते नंतर भेटणार, पण सर्वसाठी तुम्ही काय राहणार, इलिजिबल राहणार. ओके, आता हे झालं सुपरफिशियल. डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर बेसिक डिटेलमध्ये काय काय आपण बघूया. बघा, आपण बॅक जाऊया म्हणजे लगेच आपल्याला समजेल मी काय काय केलं. आता आलो 0वर. बघा इथं बेसिक डिटेलमध्ये काय काय आहे. बघा बेसिक डिटेल काय आहे, तर तुम्हाला तुमची पोस्ट सिलेक्ट करायची, फार्मसिस्ट ग्रेड, सेकंड डिस्पेन्सिंग अटेंडंट, फार्मा केमिस्ट, केमिकल एक्झामिनर, फार्मसिस्ट किंवा फार्मसिस्ट ॲलोपॅथी, या पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर क्लिक केल्यानंतर ही सगळे जे जिथे जिथे पोस्ट आहेत फार्मसिस्टचे हे सगळं दाखवून त्याची इलिजिबिलिटी वगैरे दाखवणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला हे महत्त्व हे जे महत्त्वाचं आहे, तर हे तुम्हाला एकदम लक्षपूर्वक काय करायचं आहे, फील करायचं आहे. जसं की बघा तुमच्याकडे कोणकोणतं इलिजिबिलिटी आहे, क्वालिफिकेशन आहे. जसं की फॉर एक्झाम्पल डिप्लोमा प्लस रजिस्ट्रेशन आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. डिग्री प्लस जर रजिस्ट्रेशन असेल आणि 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि 2 इयरचा एक्सपिरियन्स आणि रजिस्ट्रेशन जर असेल तर याच्यामध्ये हे करायचं आहे. म्हणजे जे इलिजिबिलिटी आहेत ना, वर जे इलिजिबिलिटी दिलेली आहे, तर तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल राहील ते सगळं येऊन जाईल. आलं लक्षात. तुमच्याकडे जर सगळं असेल हे, तर सगळ्यामध्ये तुम्ही काय करू शकता, टिक करू शकता. आलं लक्षात. पण तुम्हाला नंतर ते अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, जेंडर वगैरे सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि बाकीची जी माहिती आहे जसं की कॅटेगरी, तुमचं स्टेट, तुमचा आय डी नंबर तुम्हाला टाकायचा आहे. कोणताही आय डी, 2-4 आय डीपैकी तुम्ही एक सिलेक्ट करू शकता. जसं की आधार, वोटिंग आहे का नाही, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, 2-4 आय डी आहेत ते सिलेक्ट करायच्या. त्याचा आय डी नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर ही जी माहिती आहे, आर यू रेग्युलर गव्हर्नमेंट सर्वंट तुम्ही आहात का, तर असाल तर यस, नाही तर नाहीवर नोवर क्लिक करायचं आहे. क्लिकच करायचं आहे फक्त. आलं लक्षात. त्याच्यावर क्लिक केले की लगे हा बॉक्स येऊन जाईल. आलं लक्षात. त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुमचं मॅरिड आहात की अनमॅरिड आहात त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही माहिती लक्षपूर्वक वाचायची आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुमची टाकायची आहे, अल्टरनेट नंबर टाकायचा आहे, परमनंट ॲड्रेस वगैरे याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेससुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तुमची कंट्री, स्टेट, ओके, सिटी, पिनकोड आणि ॲड्रेस इथं टाकून घ्यायचा आहे. तोच जर तुमचा पोस्टल ॲड्रेससुद्धा असेल तर याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता आणि ओके करू शकता. ओके, एवढं झाल्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केलं, कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्याच्यानंतर नेक्स्ट येऊन जाईल. बघा आता बेसिक डिटेल फिल झालं. दुसऱ्या स्टेजवर तुम्ही आले क्वालिफिकेशनमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा जे असेल तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल एखाद्यानं काय केलेलं आहे, डी फार्मसी केलेली आहे. इथं डी फार्मा किंवा डिप्लोमा इन फार्मसी, डिप्लोमा ऑफ फार्मसी असं काही टाकू शकता. सब्जेक्टमध्ये फार्मसी टाकायचं आहे. ओके, किंवा बॅचलर असेल तर बॅचलर ऑफ फार्मसी आणि इथं सब्जेक्टमध्ये फार्मसी टाकायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट आणि कॉलेज बोर्डमध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही अमरावती युनिव्हर्सिटीमधून फॉर एक्झाम्पल तुम्ही जर डिग्री केली तर तुम्हाला इथं अमरावती युनिव्हर्सिटी टाकायचं आहे. किंवा MSBT मधून डिप्लोमा केला तर MSBT टाकायचं आहे. ओके, इथं सुद्धा प्लेस ऑफ युनिव्हर्सिटी वगैरे जर अमरावतीमधून तुम्ही जर काय केलेलं असेल, डिग्री केली असेल तर अमरावती, पुणेमधून केली असेल तर पुणे आहे का नाही, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि बोर्ड कोणता आहे, समजा फॉर एक्झाम्पल MSBT आहे तर इथं मुंबई टाकायचं आहे. आलं लक्षात. डेट ऑफ पासिंग ऑब्टेन पर्सेंटेज टाकायचं आहे आणि इथं तुमचे डॉक्युमेंट काय करायचे तुम्हाला अपलोड करायचे, अपलोड सर्टिफिकेट्स. ओके, तर सर्टिफिकेटमध्ये तुम्ही तुमचं फायनल इयरची मार्कशीट, डिप्लोमा फायनल इयर वगैरे किंवा फायनल इयर वगैरे हे काय करू शकता तुम्ही इथं अपलोड करू शकता, जे तुम्हाला टाकायचं आहे ते. आलं लक्षात. त्यानंतर तुमची सर्व जी माहिती आहे इथे येऊन जाईल. बघा मी बॅचलर ऑफ फार्मसी टाकलं, फार्मसी तर कोणती युनिव्हर्सिटी आहे, कोणती सिटी आहे, डेट ऑफ पासिंग आहे, पर्सेंटेज किती आहे, हे सर्टिफिकेट माझं. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल डिग्री झालेलं असेल
तर सॉरी डिग्री झाली असेल तर डिग्री सर्टिफिकेट टाकावं लागेल तुम्हाला, आणि डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा सर्टिफिकेट टाकावं लागेल. इथं सर्टिफिकेट सांगितले त्यांनी हां, तर सर्टिफिकेट टाकायचं आहे तुम्हाला, एवढं ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आहे की नाही ॲज पर फार्मसी ॲक्ट 1948 ते विचारतील तुम्हाला, म्हणजे रिलिव्हंट रजिस्ट्रेशन आहे का. रिलिव्हंट म्हणजे आपलं कोणतं फार्मसी ॲक्टचं इलिजिबिलिटीमध्ये सांगितलं येस करायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड ॲज काय म्हणून फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन नंबर तुमचा, स्टेट नेम टाकायचे, कोणत्या राज्यातून तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि कधी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, इश्युइंग डेट तुम्हाला कधी भेटलं रजिस्ट्रेशन ते टाकायचं आहे, आणि कोण रजिस्ट्रेशन केलं. जसं की महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणजेच MSPCमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं तर मी ते टाकलं. ओके, आणि ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला इथं काय करायचं अपलोड करायचं आहे. इथपर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. एक्सपिरियन्सच्या क्रायटेरियावर तुम्ही जाणार. एक्सपिरियन्स असेल तर ठीक, नसेल तर नाही करायचं, लगेच सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. ओके, सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर काय करावं लागतील, चूज करावं लागतील. जसं की मी महाराष्ट्र केलं, एक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि एनिव्हेअर इन इंडिया असं केलं. ओके, जसं की तुम्हाला जे पाहिजे असेल ते स्टेट काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. दुसरं नंबरचं तुम्हाला जे पाहिजे असेल ते सिलेक्ट करू शकता. तिसऱ्या नंबरचं सिलेक्ट करू शकता, आणि चौथ्या नंबरला एकच ऑप्शन राहील, ते म्हणजे एनिव्हेअर इन इंडिया. ओके, एवढं सिलेक्ट केल्याच्यानंतर पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर लगेच नेक्स्ट स्टेपवर जाईल. इथं तुम्हाला तुमची इमेज अपलोड करायची आहे. ओके, इमेज अपलोड करायची आहे. इथे सुद्धा तुम्हाला तुमची सिग्नेचर नाही, सॉरी हे अंडरटेकिंग आहे. ओके, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट याचं काही काम नाही आपल्याला बहुतेक, किंवा त्या फॉर्ममध्ये जर दिला असेल तर ते आपल्याला बघावं लागेल. ओके, डेट ऑफ बर्थ किंवा सर्टिफिकेट जे आहे 10च्या बोर्ड सर्टिफिकेट तुमची डेट ऑफ बर्थ राहते, त्याच्यामुळे 10चं सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ओके, त्यानंतर कॅटेगरीचं सर्टिफिकेट, तुमची कास्ट कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला इथं काय करावं लागेल, सर्टिफिकेट नंबर, इश्युइंग डेट आणि सर्टिफिकेट इथं अपलोड करावं लागेल. ओके, त्यानंतर तुमचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करावा लागेल. जसं की इथं फोटो फॉर एक्झाम्पल अपलोड केला, हा चालत नाही पण मी केला सहज तुम्हाला दाखवण्यासाठी. तर तुमचा पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तर तो तुम्हाला काय करायचा, इथं क्लिक करून अपलोड करायचा आहे. ओके, आणि इथं जी टिक येत आहे हे टिकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सिग्नेचर पण इथं अपलोड होते खाली. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर डायरेक्ट स्टुडंट पेमेंटवर जाईल, आणि ते पेमेंट ऑनलाईन मोड तुम्हाला यूज करायचं आहे, आणि ते केल्याच्यानंतर डायरेक्ट पेमेंटची साईट ओपन होईल. ते पेमेंट ओके केलं की लगेच तुमचा फॉर्म काय होऊन जाईल, सबमिट होऊन जाईल. फी किती आहे तर 3,000 रुपये आहे अदर कास्टसाठी, आणि जे SC ST कास्टवाले त्यांना 2400 आहे. ओके, तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशनचा बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. जे एम्स हॉस्पिटल आहेत ॲज वेल ॲज जे आपले ESIC हॉस्पिटल आहेत तिथे ही रिक्रुटमेंट होणार आहे, त्या जागेसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे. काही जर अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्टली टेलिग्रामवर काय करू शकता, मेसेज करू शकता तुमच्या अडचणीबद्दल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.